आता रिसेंटली ॲनिमल सिनेमा सुपरहिट झालाय, आपण खूप बघतोय ब्लॉकबस्टर सिनेमा वगैरे, आणि बॉबी देओलच्या कामाचं प्रचंड कौतुक झालंय. तर जेव्हा बॉबी देओलनी बघितलं की आपल्याला प्रेक्षकांनी इतका प्रतिसाद दिलाय, तर गहिवरला. गाडीत बसल्यावर त्याला अक्षरशः रडू फुटलं. आपण फोटो बघितलेत त्याचे की बॉबी देओल रडत होत असताना. सेम गोष्ट झाली नुकता आपण वर्ल्ड कप हारला, फायनलला आपण ऑस्ट्रेलियाकडनं हारलो, तेव्हा मोहम्मद सिराजला असंच झालं की त्याला ते भावना अनावर झाल्या. अनेक खेळाडू बाकीचेही मग रडले. मुद्दा हा आहे की आता हे गोष्ट जेव्हा होते की पुरुषांनी सार्वजनिक ठिकाणी रडायचं का? वर्षानुवर्षाचा आपला एक ऐकत आलेलो असतो, बॉईज डोंट क्राय, पुरुष रडत नाहीत. खरंच आहे असं? नाही रडायचं का? आणि का नाही रडायचं? तर त्याच्यावर हा व्हिडिओ आहे. सिनेमामध्ये आपण नेहमी बघतो की असे डायलॉग्स असतात मिसोजिनिस्ट, की पुरुष हा कठोर पाहिजे. हे कथा कादंबऱ्यातनं पण नेहमी वाचत आलेलो आहे, आपण सिनेमामध्ये पाहतो, जगभरच्या सिनेमामध्ये, की पुरुषाची इमेज नेहमी अशी टफ, रफ, एकदम जेम्स बॉन्ड टाईप, की तो काहीही करू शकतो, तो कुठेही जाऊ शकतो, आणि तो वल्नरेबल नाहीये म्हणजे त्याला कोणीही हरवू शकत नाही, त्याच्यात कुठले वीक पॉइंट्स नाहीत. वेळेस स्त्रीची इमेज ही नेहमी सिरियल्समध्ये आपण बघतो त्याप्रमाणे दाखवतात, रडूबाई वगैरे. आजकाल बदलतायत गोष्टी, स्त्रीप्रधान सिनेमे होत आहेत, पण त्यातही स्त्रीप्रधान सिनेमा दाखवताना किंवा ती नायिका रंगवताना ती पुरुषाच्या बरोबरीनं जेव्हा काहीतरी करताना दाखवलं जातं, तेव्हा आपल्याला वाटतं हा ही काहीतरी करते. त्यामुळे एक मापदंड आपण ठरवून टाकलेत की पुरुष जे करेल ते आयडियल आहे, त्याच्यानुसार करायचंय. मग आयडियल पुरुषाला सुद्धा त्याच्या इमेजमध्ये बांधलं गेलंय बऱ्याचदा, की जो आदर्श पुरुष आहे त्यानं कठोर राहायचं, कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायचं, धीरानं तोंड द्यायचं, आणि कुठल्याही परिस्थितीत त्यानं मोडून पडायचं नाही, कमजोर व्हायचं नाही, दुर्बल व्हायचं नाही, किंवा तसं दाखवायचं नाही. गोष्ट बरोबर आहे. आपण ज्या काळातली ही वचनं, वाक्य ऐकतोय, तो काळ साधारण काही हजार वर्षांपूर्वीचा होता. की आपण जेव्हा आज सोशल मीडियाच्या जमान्यात स्मार्टफोन हातात घेऊन बसतो, तेव्हा आपल्याला असे ढिगाने मेसेजेस येतात, इमेजेस येतात. त्या इमेजवर चाणक्याचा फोटो असतो. चाणक्य कह गए है पुरुषों को रोना नहीं है. चाणक्य असं म्हणतो की पुरुषांनी रडायचं नसतं. तर चाणक्य खरंच म्हटलेत का असं? चाणक्य नीतीमध्ये असं लिहिलंय का? कारण चाणक्य काय आज नाही आहेत ब्लॉग लिहायला. जसं आपण वाचतो नाना पाटेकर यांचा ब्लॉग, तर नाना पाटेकर ब्लॉग लिहितात का खरंच? किंवा विश्वास नांगरे पाटलांचा ब्लॉग. कुठलीही शहानिशा न करता आपण ते मेसेजेस फॉरवर्ड करतो, कारण आपल्याला कुठेतरी हे पटत असतं, किंवा या ज्या सामाजिक नियम आपल्याला बनवून दिलेत, पुरुषांना एस्पेशली, आपण त्याच्यामध्ये जखडलो गेलोय. आपण पब्लिकली रडू शकत नाही, आपण आपले अश्रू दाखवायचे नाहीत, कारण आपण कमजोर आहे, जग आपला गैरफायदा घेईल. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनही कमकुवत होता. अर्जुनालाही हे सगळी मंडळी जेव्हा पाहिली की अरे हे तर माझे आप्त आहेत, माझे स्वकीय आहेत, यांच्या विरुद्ध मी कसा लढू, त्यामुळे अर्जुनही ऑलमोस्ट शस्त्र टाकायला निघाला होता, तेव्हा कृष्णानं त्याला भगवद्गीता समजावून सांगितली. आपल्याला सगळ्यांना हे उदाहरण माहिती आहे. मुद्दा हा नाही की कृष्णानं भगवद्गीता समजावून सांगितली, मुद्दा हा आहे की अर्जुन कमकुवत ठरला ॲज इन त्या ठिकाणी, त्या पॉइंटला अर्जुनाला वाटलं की अरे हे काय करतोय मी, कारण तो माणूस आहे, त्यानं त्याच्यातलं माणूस पण सिद्ध केलं. की म्हणजे आपण नेहमी असं पाहतो की पुरुषासारखा पुरुष असून रडतोस काय, असं जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा तो पुरुष माणूस नाहीये का? त्याला भावना नाहीयेत का त्यानं रडायचंच नाही? मी आता ह्याच्यावर एक रिसेंटली इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ केला, युट्यूब शॉर्ट्स आहे, तर ही जी शॉर्ट आहे याला खूप प्रतिसाद आला, खूप लोकांनी पाहिलं, खूप जणांनी कमेंट केलं. त्यातली एक कमेंट मला अशी होती की बाप जेव्हा मुलीची पाठवणी करतो तेव्हा तो रडतो. किंवा शिवाजी महाराजांचा उल्लेख होता की शिवाजी महाराजांनाही आपले एक सहकारी धारातीर्थी पडल्यानंतर वाईट वाटत असेल, रडू येत असेल. शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे हे सगळं स्वराज्य उभं केलं, त्यात शिवाजी महाराजांचं मला वाटतं आजच्या काळामध्ये आपण या कॉन्टेक्स्टमध्ये उदाहरण घेणं योग्य नाही ठरणार, कारण मला वाटतं देवाला देवाच्या ठिकाणी राहू दे. आपण आता आपले जे माणसं आहेत नॉर्मल, त्यांची गोष्ट करूया की बाप मुलीला पाठवताना रडतो, डेफिनेटली रडतो, भाऊ रडतो, असे रेअर प्रसंग असतात.
पब्लिकली नॉर्मली जेव्हा आपण रोजच्या प्रसंगात असे अनेक वेळा गोष्टी येतात की आपण इतके फ्रस्ट्रेट होतो, निराश होतो, आपल्याला म्हणजे रडावं असं वाटतं, पण आपण पब्लिकली रडू शकत नाही. आपण कुठला तरी कोपरा गाठतो, मित्राकडे जातो, काहीतरी करतो, एक खांदा शोधतो. हा, ही पण एक कमेंट होते की आपल्याला एक खांदा हवा, विच इज ट्रू. पण त्यात असंही होतं की घरच्यांसमोर नाही. एक्झॅक्टली काय आहे हे? म्हणजे ही इमेज जी आहे, ही सगळी इमेज आहे. परत पुरुष असण्याची जी इमेज आहे, त्या बंधनात जे आपण अडकलोय, ते बंधन काही वेळा जाचक होतं. मग असं बॉबी देओल किंवा मोहम्मद सिराज हे दाखवून देतात की असं काही नाही. इव्हन नरेंद्र मोदी, की नरेंद्र मोदींनीही पब्लिकली त्यांना डोळ्यात पाणी येण्याचं काही नव्हतं वाटलं, लाज नव्हती वाटली. मंगलयान फेल झाल्यानंतर आपले शास्त्रज्ञ रडले होते. चांद्रयान पहिलं जे फेल झालं तेव्हा रडले होते. आपल्या भोवती जी ही इमेज बनवली आहे की पुरुषानं ही गोष्ट करायची नाही, यामुळं आपण टेन्शन घेतो, यामुळे आपण कुठेतरी त्या जखडून गेलोय त्या बंधनात. आणि मग आपल्या डोक्यात हे येतं की अरे, मी तर पुरुष आहे, मी नाही रडू शकत. मी माझ्या पुरतं ही गोष्ट अशी समजतो, जग गैरफायदा घेतं म्हणजे काय, तर आपली व्हल्नरेबिलिटी आपण दाखवतो. अच्छा, म्हणजे थोडा इमोशनल झाला की हा माणूस रडतो, मग ह्याला मी त्याच्याच इमोशनवर ब्लॅकमेल करू शकतो, त्याचा गैरफायदा घेऊ शकतो आणि पाहिजे ते काम करून घेऊ शकतो. अश्रूंना वाट मोकळी करून देणं म्हणजे मनावरचा भार हलका करण्यासारखं होतं. जेव्हा आपण रडतो 5 मिनिटं 10 मिनिटं, आणि त्यानंतर आपण लिटरली विचारांनी मोकळे होतो आणि जास्त चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो. त्याच्यामुळे जर असा कोणी विचार करत असेल की आपली व्हल्नरेबिलिटी दाखवतोय आपण यातून, आपण कोणाला तरी आपले वीक पॉइंट दाखवतोय, कमजोर बाजू दाखवतोय, तर तसं नाहीये. आपण जे आहोत ते आहोतच, आपण खंबीर आहे. उद्या त्या पॉइंटवर कुणी आपल्याला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर आपण होणार आहे का? मला नाही वाटत आपण होणार आहे, कारण आपण खंबीरच असतो. जेव्हा आपण खंबीर असतो तेव्हा आपण रडलो काय आणि रडलो नाही काय. मग तसं ब्लॅकमेल करायचं, माझ्या आजूबाजूला मी कित्येक लोक बघतो. बसायचं का? तुम्ही पण ऐकला असेल हा प्रश्न. मित्रात गंमत म्हणून चेष्टा करताना ठीक आहे, पण काही लोक त्यासाठी इतके हपापलेले असतात, आसुसलेले असतात दारू पिण्यासाठी, की हा म्हणजे ते सगळं सोडतील. कुठे जायचं असलं कुटुंबाबरोबर ती गोष्ट सोडतील, पण जाऊन दारू प्यायला बसतील. सेम गोष्ट आहे नॉनव्हेजची. लहानपणापासून खात आल्यानंतर सुद्धा आपण इतकं असं कधी काही वेळेला असं त्याच्यासाठी हपापल्यासारखं करतो. खूप उदाहरणं पाहतो मी आसपास, म्हणून सांगतोय मी. आणि मग मला वाटतं की जेव्हा आपण यासाठी इतकं हपापले पण दाखवतो पब्लिकली, म्हणजे आपण भावना व्यक्त करतो, मग तेव्हा आपली कमजोरी दाखवत नाही का आपण? तेव्हा आपला वीक पॉइंट नसतो का हा? विचार करा याच्यावर. अश्रू न मी कम्पेअर करतोय या वासनेशी, ही जी आपली हावरेपण आहे याच्याशी, तर तो पण एक वीक पॉइंटच आहे. कुणी आपल्याला मटणाची पार्टी देऊन सुद्धा आपल्याला ब्लॅकमेल करेल, तर होऊ देणार आहे का आपण? ते जर होऊ देणार नसेल तर अश्रू दाखवून काही प्रॉब्लेम नाहीये, मग पण होऊ देणार नाही आपण. त्यामुळे आपल्या भोवतीची ही जी सामाजिक बंधनं आहेत, जी 10,000 वर्षांपूर्वी कधीतरी कुणीतरी 5,000 वर्षांपूर्वी लिहून ठेवलं असेल, त्या कॉन्टेक्स्टमध्ये तो काळ वेगळा होता, जेव्हा फक्त तलवारीची भाषा चालायची. तिथं रणांगणावर तुम्ही अश्रू गाळू शकायचं नाहीत. तरीही स्वकीय तुमचा एखादा गेला, तुमचा एखादा सेनापती सैनिक साधा गेला, तुम्हाला वाईट वाटायचं. तर आजच्या काळामध्ये जिथं पदापदाला चॅलेंजेस आहेत, आव्हानं आहेत, आणि या आव्हानांना पार करून आपल्याला जायला लागतं, मन थकून जातं, खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही, तेव्हा निराशा पदरी पडते. आणि मग आपल्याला वाटतं की अरे यार, असं का होतंय माझ्या बाबतीत, आणि नकळत डोळ्यातून पाणी येऊ शकतं. तर त्यात गैर काहीच नाहीये ना. त्याचं टेन्शन घेऊन किंवा मगासपासून मी 2 वेळा टेन्शन हा शब्द म्हटला, पण त्याचा ताण, म्हणजे त्याचं ते एक दबाव, त्याचा सोशल प्रेशरचा, की असं केलं मी तर असा होईल. तर या इमेजमधून आपण बाहेर पडूया. ही घुसमट आहे आपली, की असं केलं तर असं होईल. मला नाही वाटत कोणी त्याच्यावरनं आपल्याला आज जज करायला बसले की असं केलं तर असं होईल. जणी जरी बसले असतील तरी सोडून देऊया त्यांना. मुद्दा हा आहे की आपण कसे आहे, आपण काय करतो. मला माहिती आहे की बऱ्याच कॉर्पोरेट्समध्ये सुद्धा या गोष्टी टॅबू मानल्या जातात, या गोष्टी निषिद्ध मानल्या जातात, की तुम्ही तुमच्या भावना दाखवायच्या नाहीत. पण कुठं
की जिथं खरोखर निगोसिएशनची वेळ आहे, जिथं खरोखर तुम्ही कुणासमोर तरी काहीतरी गोष्टी डिसिजन मेकिंग करताय, चर्चा करताय, ज्या गोष्टींमध्ये तुम्ही भावनावश होऊन चालणार नसतं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही भावनावश असूच नये, दगडाचं काळीज असावं. आपण रोबोट्स नाहीये. अजून तरी आपल्या भावनांवर आपलंच नियंत्रण असलं पाहिजे आणि आपण ती वेळच येऊ द्यायची नाही की आपल्या भावनांवर दुसरं कोणीतरी नियंत्रण करेल. त्यामुळे जेव्हा आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण हे दोन्ही प्रकारे असतं की भावना दाखवायच्या किंवा दाखवायच्या नाहीत, आणि एखाद्या वेळी अनावर झाल्या भावना, तर दॅट्स ओके. त्याचा गिल्ट यायचं कारण नाही. वी आर स्टील मेन, वी आर स्टील ह्युमन. आपण माणूस आहे. बॉईज डोंट क्राय हे जे आपण ऐकतोय पहिल्यापासून, असं नाही. बॉईज क्राय. पुरुषांना रडायचा अधिकार आहे. पुरुषांना आपल्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे. पुरुष कोणी एलियन नाहीये, रोबोट नाहीये, किंवा पाषाणाची मूर्ती नाहीये की त्याला भावनाच नाही, त्यांना दाखवायच्याच नाहीत. मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्वी कधी काळी आदर्श पुरुषाच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्या व्याख्येमध्ये कुठेतरी या गोष्टी असतही असतील. त्या वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये होत्या, वेगळ्या पूर्वपीठिकेनुसार होत्या. आजची गोष्ट वेगळी आहे. त्यामुळं बिनधास्त रडा, हमसून नाही, पण जिथं आपल्याला वाटेल, जिथं भावना व्यक्त कराव्याशा वाटतात तिथं भावना व्यक्त करायला हव्यात. बॉबी देओल ओव्हरवेल्म झाला, मोहम्मद सिराज ओव्हरवेल्म झाला. बॉबी देओलला आनंदाचे अश्रू होते ते, कारण तो ज्या स्ट्रगल मधनं गेला होता, जे मधल्या काळात त्याला कामच मिळत नव्हतं, त्याच्या मुलं विचारायला लागले की बाबा तू घरी असतोस, आई कामाला जाते. पिंचिंग होतं ना. परत ते आहे की पुरुषाचा तो व्याख्या की बाबा घरी आहे आणि आई कामाला जाते म्हटल्यावर त्याला वाईट वाटलं. पण दुर्दैवानं हे आहे आपल्या समाजामध्ये की अजून ते 100% मान्य नाही झालं की पुरुष 100% समजा वेगळं काही करत घरात बसला आणि स्त्रीनं कमावलं, तर पुरुषांनाच तो कुठेतरी इगोचा प्रॉब्लेम व्हायला चालू होतो. तर तो एक स्वतंत्र विषय आहे, आताच्या चर्चेचा विषय नाही तो. तर त्याला त्या स्ट्रगलमधनं गेल्यानंतर जेव्हा तो बाहेर आला आज आणि त्याच्या कामाचं चीज झालं, की आश्रम नावाच्या वेब सिरीज मध्ये त्याच्या कामाचं कौतुक झालं. त्याच्यानंतर क्लास ऑफ 83 केली त्यानं नेटफ्लिक्सवर, जास्ती फार दखल नाही घेतली गेली, पण काही सर्किटमध्ये जर तुम्ही विचार केला तर त्या कामाचं कौतुक झालं. आणि आज ॲनिमलला मिळालेलं यश. त्यानंतर तो आज सावरल्यावर त्याला तो आनंद अनावर झाला, त्याला ते प्रेम बघून तो भारावून गेला. एक्झॅक्ट उलट गोष्ट आहे मोहम्मद सिराजची. इतका प्रयत्न केला, 10 मॅचेस जिंकल्या वर्ल्ड कपमध्ये आणि 11व्या मॅचला आपण हारलो. आपण वर्ल्ड कप जिंकला असता, म्हणजे मोहम्मद सिराज सारखा नवा खेळाडू, पहिलाच वर्ल्ड कप ज्याचा, तो वर्ल्ड कप विनिंग टीमचा हिस्सा झाला असता, ती आज टीम जिंकली नाही. फ्रस्ट्रेशन येतं आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये त्याला अश्रू अनावर झाले. दोन वेगळी उदाहरणं आहेत, दोन वेगळ्या भावना आहेत, पण अश्रू तेच आहेत आणि पब्लिकली आले. मला वाटतंय हा प्रॉब्लेम असू नये, या इमेजमध्ये आपण अडकून पडू नये. आपल्या भावना ज्या प्रकारे आपल्याला व्यक्त करायच्या आहेत, भले पब्लिकली असेल, प्रायव्हेटली असेल, आपल्या भावना या व्यक्त करत राहायला हवं. बाहेर पडून जायला हव्यात गोष्टी आतल्या, तरच नवीन विचारांसाठी आणि नवीन गोष्टींसाठी आपण सज्ज होऊ शकू. आपल्या मनाला, आपल्याला जसं हे असतं ना की ग्लास भरलेला असतो, त्या भरलेल्या ग्लासामध्ये तुम्ही अजून पाणी ओतायचा प्रयत्न केला तर काहीच उपयोग नसतो. तो ग्लास थोडा रिकामा करावा लागतो. तसं भावना खूप असतात झालेल्या, तो जो आवेग असतो तो येऊ द्यावा, त्याचे थोडं रिकामं होऊ द्यावं, पुन्हा नवीन गोष्टी भरण्यासाठी आपल्या मनामध्ये जागा आपण करू शकतो. काय वाटतंय सांगा, याच्यावर महत्वाचा विषय आहे आणि तुमच्या कमेंट्स जरुरी वाटतात मला, त्याच्यामुळं प्लीज सांगा. आणि धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल.